महाराजांच्या 13व्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं वर्ष 13वे या माशेरी वस्ती या ठिकाणी आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे मार्गदर्शक असणारे कनेरसर गाव महाराज, या कनेरसर गावातील जरी गाव अहमदाबाद असलं तरी आपलं कुटुंब कनेरसर मध्ये मानणारे माशेरी महाराज यांची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा झाली। महाराजांनी अनेक त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा आध्यात्मिक परिपक्वता आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे। महाराजांनी बरीच उदाहरणं दिली। माझ्या माता माऊलींकडे एक वेगळी आदिमाया शक्ती आहे म्हटले। त्या आदिमाया शक्तीची रिएक्शन आमच्या सगळ्यांच्या वाट्याला काय येऊन देऊ नका। महाराज तुमच्या कल्पकतेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सलाम आहे। महाराज बोलता बोलता म्हटले की बाबांनो, पैसे आले निवडणुकीला तर पैशाला काय हात लावू नका। महाराज, हा जो रस्ता आहे, हा रस्ता जर बनवण्याचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर मी भाग्यवान समजेल। आणि आई पद्मावती मातेला स्मरून सांगतो महाराज की बरेच आता जे उमेदवार आहेत यांनी बरेच एकमेकांवरती आरोप करताना, उमेश भाऊ, एक कमिशन नावाचा पाठीमागे आपल्याला ऐकायला आलं होतं दावडीच्या भागातून। तो रस्ता करताना महाराज आई पद्मावतीला स्मरून आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, त्या रस्त्यामध्ये 1 रुपया सुद्धा कमिशन मी घेणार नाही। हे अगदी आई पद्मावतीला स्मरून सांगतो। याचं कारण असं आहे की या राजकारणामध्ये एवढा चिखल झालाय की सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता। महाराज, हे खरं आहे। त्या अनुषंगानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी जर आपल्या सर्वांचं सेवा करण्याची संधी मला भेटली आणि महाराजांनी खूप छान आपल्याला आपल्यासमोर एक उदाहरण मांडलं की भावनिकता ही क्षणभंगूर आहे। खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली पाहिजे। या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता सांगेल, जुनी मंडळी म्हणायची लहूदादा आलाय। लहूदादाचं काय? जुनी मंडळी म्हणायची महाराज, जर आडात असेल सदस्य साहेब तर पोऱ्यात येईल। केंद्रात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आमचे वस्ताद असणारे दिलीप भाऊ सद्यस्थितीला कीर्तन रूपीचं त्यांनी सौजन्य रूपी दिलेलं आहे। ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याचेही वस्ताद आहेत। जर निश्चितपणानं राजकारणात या गटात म्हणतात दलदल झाली, दलदल उमेदवार जेवढे झाले म्हणतात की मतदान रूपी मतदाव ताई तुम्हाला अनुभव येत असेल, पॉम्पलेट पुन्हा झाले तेच मतदाराला कळत नाही, एवढी पॉम्पलेट घरात येऊन पडल्या। या राजकीय सगळ्या दलदलीमध्ये मी तुम्हाला जाणून बुजून आवर्जून नम्रपणे विनंती करतो, बापूदाजी, या दलदलीमध्ये कमळ फुलवा। या भागाचं सोनं जर बापू धेटेने केलं नाही तर परत मी तुमच्याकडे मतदानच नाही तर कुठल्याच गोष्टीसाठी येणार नाही। हे अगदी नम्रपणे सांगतो।